नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग अंतर्गत महानगरपालिकेमध्ये विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याची परीक्षा होणार नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर बघा, ही जी जाहिरात आहे आरोग्य विभाग परभणी शहर महानगरपालिका परभणीची आलेली आहे, जी की NHM अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. तुमची महानगरपालिका किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. तर यासाठी तुम्ही कुठूनही महाराष्ट्रामधून अर्ज करू शकतात. याची निवड प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये परीक्षा होत नाही, तर गुणांकन पद्धतीनुसार ही पदं भरली जाणार आहेत. मुलाखत याची घेतली जात नाही. तर कशा पद्धतीने निवड होणार आहे, कुठली पदं आहेत, संपूर्ण माहिती आपण बघूयात. ह्या PDF फाईलची तुम्हाला लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर बघा, टोटल 22 संवर्गाची पदं भरली जात आहेत. 22 नंबरचं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, MPWची पोस्ट आहे. याच्यामध्ये बघू शकता 7 पदं भरली जात आहेत. तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज तुमची पदं पाहता येतील. याच्यामध्ये तुमचं 12वी उत्तीर्णसह पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा असणं गरजेचं आहे, किंवा तो कोर्स नसेल तर सेंट्रिक इन्स्पेक्टरचा कोर्स देखील तुमचा झालेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यासोबत बघा, याच्यासाठी 18,000 रुपये प्रतिमाह स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे. 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा असते आणि 18 ते 43 वर्षापर्यंत राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा असणार आहे. त्यानंतर 21 नंबरचं पद आहे महत्त्वाचं, ते म्हणजे स्टाफ नर्स. स्टाफ नर्ससाठी 3 पदं या ठिकाणी आहेत. कॅटेगरी वाईज इथं पदं दिलेली आहेत. याच्यामध्ये तुमचं GNM या ठिकाणी किंवा RGNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला इथे असणार आहे. त्याच्यासोबत बघा, पुढचं जे पद आहे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर, 13 पदं असणार आहेत. MBBS या ठिकाणी उमेदवारांची पात्रता त्यांनी मागितलेली आहे. मात्र MBBS उमेदवार न मिळाल्यास BMS पदवीधारक उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. तर याच्यासाठी बघू शकता 13 पदं आहेत. त्यानंतर बघा, महत्त्वाची 19 नंबरची पोस्ट आहे, ती म्हणजे फार्मासिस्ट औषध निर्माता. याची एकूण 3 पदं असणार आहेत. 12वी सह तुमचं डी फार्मसी डिप्लोमा झालेलं आहे तर अप्लाय करता येणार आहे. शासकीय खाजगी क्षेत्रातील अनुभव, काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं अनिवार्य असेल. तर बघा, याच्यासाठी 17,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदासाठी असणार आहे. 3 पदं या ठिकाणी फार्मसी औषध निर्माताची भरली जात आहेत. त्यानंतर बघा, स्टाफ नर्सच्या अजून 2 वॅकेन्सी इथं पाहायला भेटतील. GNM RGNM किंवा BSc नर्सिंग लागेल. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. त्यानंतर बघा, 17 नंबरची पोस्ट आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी फुल टाईम मेडिकल ऑफिसर MBBS साठी 4 पदं अजून असणार आहेत. 60,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. त्यानंतर बघा, दंत शल्य चिकित्सकची पदं आहेत. 1 पद यासाठी असणार आहे. BDS या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर रेडिओलॉजिस्टची पदं आहेत. MD रेडिओलॉजी पाहिजे. त्यानंतर बघा, पॅथॉलॉजिस्ट MD पॅथॉलॉजी, ही सर्व हाय लेवलची पदं आहेत. शल्य चिकित्सक सर्जनची पोस्ट आहे. MS जनरल तुमचं झालेलं पाहिजे. यासाठी 75,000 स्टार्टिंग पेमेंट पर मंथ असणार आहे. त्यानंतर भूलतज्ञ, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, लेडी हेल्थ विजिटर, याच्यासाठी तुमचं 12वी सह GNM किंवा RGNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे. तर या पदासाठी देखील 2 पोस्ट इथं आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. त्यानंतर बघा, आता ANMच्या देखील वॅकेन्सी भरल्या जात आहेत. ANMच्या कमी वॅकेन्सी निघतात. 5 पदं ANMसाठी असणार आहेत. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. तुमचा ANM कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियनसाठी देखील 2 पदं भरली जात आहेत. याच्यामध्ये 12वी विज्ञानसह प्रयोगशाळा तांत्रिक पदविका म्हणजे DMLT तुमचं झालेलं पाहिजे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी इथं पाहायला भेटेल. त्यानंतर बघा, औषध निर्माता फार्मासिस्टचे अजून 2 पदं या ठिकाणी आहेत. UPSC साठी या ठिकाणी ही पदं आहेत. याच्यासाठी देखील तुमचं 12वी आणि डी फार्मसी डिप्लोमा पाहिजे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. त्यानंतर बघा, स्टाफ नर्सची अजून या ठिकाणी 2 पदं आहेत UPSC साठी. याच्यामध्ये देखील तुमचा RGNM किंवा BSc नर्सिंग किंवा GNM पाहिजे. त्यानंतर बघा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजरची पोस्ट आहे. कोणत्याही वैद्यकीय शाखेचे पदवीसह तुमचं MPS किंवा MHA झालेलं आहे किंवा MBA इन हेल्थमध्ये झालेलं आहे तर 32,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. त्यानंतर बघा, 3 नंबरची पोस्ट आहे मायक्रोबायोलॉजिस्ट. याच्यासाठी MD मायक्रो लागणार आहे. त्यानंतर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS साठी पोस्ट आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UPSC साठी अजून 3 पदं आहेत MBBS साठी. तर ही सर्व पदं जी आहेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत UPSC, UCHC त्याचबरोबर UHWC मधील कंत्राटी तत्वावरती 11 महिने 29 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्टवरती ही पदं भरली जातात. आणि मागील काही दिवसामध्ये आपण बघितलं तर NHM मध्ये ज्यांची 10 वर्ष सेवा झालेली आहे त्यांना समायोजन करण्यासाठीचा GR देखील
देखील आलेला आहे. तर परभणी शहर महानगरपालिकामध्ये या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये ही पदं भरली जात आहेत. सर्व पदं जी आहे त्याच्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. 11 डिसेंबरपासून अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्हाला 17 डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज व कागदपत्र या ठिकाणी सादर करायची आहेत. ऑनलाईन जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा pcmcparabhani.org वरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. आता बघा याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी होईल. जी या ठिकाणी गुणांकन पद्धत आहे. उपरोक्त थेट मुलाखतीमधील काही पदं जी आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं MBBSची पदं असतील किंवा वैद्यकीय अधिकारीची पदं असतील किंवा हाय लेवलची जी पदं आहेत ती मुलाखतीने भरली जाणार आहेत. आणि जी बाकीची पदं आहेत जसं की स्टाफ नर्स असेल, ANM असेल, फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन असेल, ह्या पदांसाठी शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे 50% गुण तुमचे धरले जाणार आहेत. उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे 20 गुण धरले जाणार आहेत. आणि तुमच्याकडे जर संबंधित पदाशी निगडीत अनुभव असेल तर 1 वर्षाचा अनुभव असेल तर 6 गुण दिले जातील. असे जास्तीत जास्त तुम्हाला त्याचे 30 गुण दिले जाणार आहेत. अशी मिळून तुमची 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचा तक्ता देखील इथं त्यांनी दिलेला आहे. यासाठी तुमची इंटरव्ह्यू होत नाही. जी गुणांकन पद्धतीने पदं भरली जात आहेत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर बघा खाली जी पदं आहेत अजून या ठिकाणी जी सर्व सर्जनची ENT स्पेशलिस्टची पदं भरली जात आहेत त्याची देखील जाहिरात दिलेली आहे. आणि ह्याचा अर्ज नमुना तुम्हाला लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा परभणी महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला हा अर्ज नमुना पाहायला भेटेल. तर पहा टोटल 22 संवर्गाची या ठिकाणी ही पदं आहेत. इथं पाहू शकता ही पदांची यादी देखील त्यांनी दिलेली आहे. तर याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर आपल्या या चॅनलला पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व सर्वांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. धन्यवाद.